नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मसाले भात। त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यात टाकून घेऊया मिरच्या। ह्या कमी तिखटवाले 5 मिरच्या टाकलेल्या आहेत। थोडंसं सुक्क खोबरं एकदम पातळ तुकडे करून घेतलेले आहेत। त्यात टाकायचे आपल्या 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं छोटे तुकडे करून घेतलेलं आहे। त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी कोथिंबीर, देठं पण घेतलेली आहे। ती जेवढी कवळी असेल एवढी देठं घ्यायच्यात। हे मी मिक्सरला फिरवून घेते। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेला आहे। पाण्याचा वापर मी थोडा सुद्धा केलेला नाहीये। कुकर बघा मी गरम करत ठेवलाय आणि कुकर चांगला गरम झालेला आहे। आपण त्यात तेल टाकून घेऊया। 1 पळी तेल टाकायचं, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे। त्यात टाकायचं छोटा 1 चमचा जिरं आणि छोटा 1 चमचा मोहरी। मोहरी एकदम बारीक आहे, त्यामुळे मी नंतर टाकलेली आहे कारण लगेच भाजली जाते। त्यात टाकणार आहे मी 2 तेजपत्ते, त्यात टाकणार 1 मसाला विलायची, छोटा तुकडा दालचिनीचा, 1 स्टार फूल, 2 साधे विलायचे, 4 लवंगा आणि 6 मिरी घेतलेली आहे। ती थोडंसं जास्त कमी जरी टाकलं तरी चालू शकते। आता हे थोडं आपण भाजून घेऊया। मस्त असं भाजलं गेलेलं आहे। त्यात टाकायचा कढीपत्ता, त्यात टाकणार आहे मी मोठ्या आकाराचा 1 कांदा। मीडियम आकाराचे असले तर 2 टाकले तरी चालतील। आता आपण कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा मस्त भाजला गेलेला आहे। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हिंग पावडर, छोटा अर्धा चमचा टाकलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण टाकायचे हे जे वाटण केलं होतं हे। गॅस आहे आपला मीडियम गॅसवरच हे मी करत आहे। तर सगळं वाटण टाकून घेते। सगळं वाटण टाकून घेतलेलं आहे। आता गॅस आहे मीडियम, 2 मिनटं फक्त आपण परतून घेऊया। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। 1-2 मिनटं मीडियम गॅसवर परतलेलं आहे। त्याच्यात टाकायचं आपल्याला टोमॅटो 1 मोठ्या आकाराचं घेतलेलं आहे। ते पण आपल्याला 2 ते 3 मिनटं मीडियम गॅसवर परतून घ्यायचं। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। त्यात टाकायचं आपल्याला हळद, घरची असल्यामुळे छोटा अर्धा चमचा मी टाकते। मिक्स करून घेऊया। हळद टाकल्यानंतर मी मस्त असं परतून घेतलेलं आहे। जेव्हा आपण हिंग टाकलं ना तेव्हा जरी हळद टाकली तरी चालू शकते, आत्ता टाकली तरी पण चालू शकते। त्यात टाकणारे मी अर्धी वाटी शेंगदाणे, कच्चे आहेत, भाजलेले जरी टाकले तरी चालतील। ह्याला मी नुसतं आता मिक्स करून घेते। आता आपल्याला भातासाठी बघा मी तांदूळ घेतलेले आहेत, एकदम बारीक आहेत बघा, अशा पद्धतीत बारीक आहेत आणि हे जुने तांदूळ आहेत। ह्याचा भात एकदम सुटसुटीत होतो आणि हे फ्रेश वाटाणे आहेत। हे आहेत तरी तुम्हाला सांगते 300 ते 350 ग्रॅम सोलून आहेत। शेंगदाणे पण मी चांगले परतून घेतलेले आहेत। ह्याच्यामध्ये छोटा 1 चमचा धने पावडर, छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर। आपण ह्याच्यामध्ये अख्खा मसाला पण टाकलेला आहे, त्यामुळे कमी टाकला तर चालतो। जिरे पावडर जरी टाकायचे असले तर तुम्ही टाकू शकता। हलवून घेऊया आणि ह्याच्यामध्ये टाकणारे आहेत हे फ्रेश वाटाणे आणि आता आपण चांगलं मीडियम गॅसवर 1 मिनिटभर फक्त परतून घेऊया। वाटण टाकल्यानंतर मी बघा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, हलवून घेऊया। खूप चविष्ट होतो बरं का भात, एकदा जरूर करून बघा। आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला तांदूळ, तर तांदूळ मी 2 ते 3 पाण्याने चांगले चोळून धुवून घेतलेले आहेत। मी साधे घेतलेले, तुम्ही बासमती जरी घेतले तरी पण चालू शकतात। हे सगळे टाकून घेते। तांदूळ मी टाकून घेतलेले आहेत बघा। गॅस आहे मीडियम आणि आता काय करायचं 1 मिनिटभर फक्त परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये चांगलं। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला ओतायचे पाणी। तर एका भांड्याचं माप करायचं तांदळाचं, तर मी 2 वाट्या घेतलं होतं, तर 6 वाट्या मी पाणी घेतलेलं आहे। त्याप्रमाणेच पाणी टाकायचं। जुन्या तांदळाला कसं पाणी जास्त लागतं। आता असं जर पकडलं ना तर एवढे तांदूळ आहेत आणि एवढं मी पाणी ओतलेलं आहे, म्हणजे डबल ओतायचं, हे लक्षात ठेवायचं। गॅस मीडियमच आहे। आता ह्याला चांगलं आपण उकळून देऊया, तोपर्यंत आपण झाकण नाही लावायचं। मस्त असा बघा भात आपला उकळला गेलेला आहे। त्यात टाकणार आहे आता मी 1 चमचाभर तूप। आता हे तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी पण चालू शकते। गॅस आहे मीडियमच, बारीक जरी केला तरी चालेल आणि मीडियम ठेवला तरी चालेल। आता कुकरचं मी झाकण लावून घेणार आहे आणि ह्याच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, ती 2 शिट्ट्या मीडियम गॅसवर केलेल्या आहेत ते आणि 2 शिट्ट्या बारीक गॅसवर केल्यात। असे एकूण ह्याच्या 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत भाताच्या बघा। एकदम मस्त असा झालेला आहे। शिजलाय कसा बघा तुम्हाला दाखवते। एकदम थंड झाल्यावर जर कोल्हा का नाही तर बघा इथे मस्त शिजला गेलेला 4 शिट्ट्यामध्ये। आता ह्याला एकदम जर आपण थंड केला का नाही तर एकदम मोकळा मोकळा होतो। आता मी साधा तांदूळ वापरलेला आहे, तुम्ही जरी बासमती वापरला तरी चालेल, पण खूप चविष्ट असा होतो। एकदा तुम्ही अशा पद्धतीने करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।